शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 18 मे 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. अभिषेक नमस्ते. नमस्ते नमस्ते. कोथिंबीर काय होते आज? कोथिंबीर अशा प्रकारचे माल आहे ते 20 रुपये गेलेले, 20 ते 22 रुपये गेलेले, चांगले माल. बर, सरासरी 20 ते 15 रुपये बाजार थोडेसे रिवर्स आले कोथिंबीरीचे. अशा प्रकारचे मेथी चांगल्या क्वालिटीची अशा मेथी बघा, 20 रुपये 18 रुपये 15 रुपये मेथी गेलेली आहे बघा. शापू 25 रुपये ते 20 रुपयाच्या आसपास बाजार आहे बघा. पालक पालक 15, 18, 20 रुपये चांगले माल. पालक कांदापात 15, 18, 20 रुपये चांगले माल. मुळा होता का? मुळं नव्हते आपल्याकडे. शापू होते चांगले 20 रुपये 25 रुपये गेले. बरं, दुसरी कुठली भाजी होती आपल्याकडे आणखी? तांदूळचा होता 12-13 रुपये गेलेला आहे, चांगले तांदूळचा. अजून काय माल होता शेतमाल? बाकी काय आज थोडे माल कमीच होते. चालेल, धन्यवाद. हो. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 500 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी वांग बघू शकता. वांग्याचे दर हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गवार बघू शकता. गवारीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुणेरी गवार ही 30 ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर गावरान गवार ही 50 ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंग 30 रुपये या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता. 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे अशा क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कैरी या क्वालिटीमध्ये कैरीची आवक आपल्याला पाहायला मिळते 20 रुपये किलो याप्रमाणे. फ्लावर 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर कोबी बॅग 15 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये लिंबू हे 50 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. हायेस्ट किती दर होता लिंबाला? 70 ते 80 रुपये बरोबर. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, बीन्सचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बीन्स हा 200 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 200 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर नाही नको चहा सॉरी त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजर 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता. कैरी कशी आहे? वही कैरी 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता. बीट चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो लसणाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लसूण हा 80 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण 80 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं कसं आहे? आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी 60 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे. अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक आपल्याला पाहायला मिळते. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. कांदा बघू शकता. कांदा हा 2 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कांदा आपल्याला पाहायला मिळतो.
मित्रांनो, आंब्याचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये आंबा हा 100 रुपयांना 2 किलो आंबे याप्रमाणे रिटेलमध्ये याची विक्री केली जाते. या क्वालिटीमध्ये आंबा. त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची हे 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भोपळा बघू शकता. भोपळाच्या मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा हा 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगला माल हा 150 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कारलं बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारले हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. घोसावळ्यांची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घोसावळा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोडका हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भुईमुग शेंगेची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे